ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नंतर 12-12:30ला मला एक फोन आला तिकडनं, माझ्या कार्यकर्त्याचा आला। मी नंतर जरा माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत आमदारांचं फोनवर देखील जी 24 तास का कोणीतरी दाखवतं ते चॅनल, आणि तेही मी बघितलं। वास्तविक काय नक्की तिथं घडलंय आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं। वास्तविक सत्ताधारी असो विरोधक असो, कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, कायद्याने घटनेचं राज्य असतं, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात। त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे। परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी आल्यात, त्या रात्रीस उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्या समोर आलं। वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये। कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांना समान आहे। कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत। वास्तविक कुणाच्याबद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे, रीतसर 2 त्या ठिकाणी केली पाहिजे, आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे। मी अजून आज सकाळी पण 1-2 फोन लावले होते, पण ते संबंधित मला अवेलेबल झाले नाही। मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले आहेत। मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे। मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे, त्याच्यावर ते काल कुणाला अवेलेबल नव्हते, म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती। ते निवेदन हे सामान्य माणसानं पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे की मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला, ते गुन्हेगारांना पाठीशी घालतायत, ते गुन्हेगारांना मदत करतायत, हे त्या आमदाराचं निवेदन आहे। गणपत गायकवाड हे 3 टर्मपेक्षा जास्त काळ आमदार आहेत आणि त्यातला बराच काळ ते भारतीय जनता पक्षामध्ये आहे अशी माझी माहिती आहे। आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे, हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतोय। देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुई करणारी आमच्या विरोधात, आता त्यांनी याच्यावर बोलावं। या सगळ्या मागे राजकीय पाठबळ आहे, या सगळ्या मागे राजकारण आहे, झुंडशाही आहे, पैशाचे व्यवहार आहेत, खोके आहेत आणि पेट्या आहेत। आणि आता सगळ्यांचा हिशोब हा मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यावरून केला जातो, सगळ्यांना माहिती आहे। हे मी मागेही सांगितलेलं आहे, आताही सांगतोय, आणि त्याचे प्रमाण आहे हे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी एका त्राग्यानं गोळीबार करून हे आपलं निवेदन दिलेलं आहे। मी कोणावरती व्यक्तिगत टीका टिप्पणी करत नाही, पण महाराष्ट्र इतक्या रसातळाला कधीच गेला नव्हता। आतापर्यंत आम्ही इतर राज्यांवर टीका करत होतो, आज महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये हा गोळीबार होतोय। का? देवेंद्र फडणवीस, आमचं राज्य हे कायद्याचं राज्य होतं, तुमचं राज्य कायद्याचं आहे का? हो ठीक आहे, ते आता ज्याने गोळीबार केलाय त्याला अटकपूर्व जामीन देतील। ज्या आमदाराने गोळीबार केलाय, ज्याने एकूण अंधाधुंद गोळीबार केला, किंवा पुण्यामध्ये 3 भयंकर गुन्हेगारांना जामिनावर सोडण्यासाठी सरकारमधल्या 3 मंत्र्यांनी कसा हस्तक्षेप केलेला आहे हे मी तुम्हाला लवकरच देईन। त्यांना प्रोटेक्शन आहे कायद्याचं। खून, चोर, बलात्कारी, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, पण राजन साळवी जे विद्यमान आमदार आहेत अनेक वर्ष, शिवसेनेचे आहेत, त्यांना आणि त्यांच्या पत्नीला, त्यांच्या मुलांना त्यांना अटकपूर्व जामीन।
गणपत गायकवाडसाठी आता फोन जाईल गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून. सांगतो ना मी तुम्हाला, पहा ना तुम्ही. पुलिस स्टेशन में फायरिंग की महाराष्ट्र में एक विधायक सत्ताधारी पार्टी गणपत गायकवाड़ मुख्यमंत्री शिंदे के घर के सामने उनके जिला में पुलिस स्टेशन में फायरिंग करता है, एक फायरिंग करता है. और विधायक ये बोल रहा है, ये भारतीय जनता पार्टी का, जिस पार्टी का गृहमंत्री है, वो बोल रहा है कि ये फायरिंग मैं मुख्यमंत्री शिंदे की वजह से कर रहा हूं. ये फायरिंग के लिए मुझे मुख्यमंत्री शिंदे ने मजबूर किया है. महाराष्ट्र में कानून का राज नहीं है. ये विधायक गायकवाड़ बोल रहा है कि अगर शिंदे मुख्यमंत्री रहेंगे इस राज्य में तो इस राज्य में सिर्फ गुनहगार पैदा होंगे, सिर्फ गुंडे और माफिया पैदा होंगे. ये सत्ताधारी पार्टी का एक विधायक बोल रहा है जो मुख्यमंत्री शिंदे के गृह जिले से. ये कानून का राज है. हाँ, बोलिए ना फडणवीस जी, आप आकर बोलिए सामने. क्या ना, निश्चित ये देखिए, अगर खुद सत्ताधारी और शासन का कोई प्रतिनिधि ऐसी इस प्रकार की गोलीबारी करता है तो ये इस राज्य की कानून सुव्यवस्था को पूरा खड्डे में गई है, ऐसा मैं मानता हूँ. किसी का कंट्रोल इस सरकार में, सत्ता है, पावर है, पुलिस है, तो हम कुछ भी कर सकते हैं, ये मस्ती है. जो भूमाफिया अभी ये 2-3 साल में तैयार हो चुके, जमीन ढांपने का काम, हड़पने का काम चल रहा है, किसी दूसरे की जमीन और आपस में लड़कर एक में की जान लेने की जो बात हो रही है, मुझे लगता है कि कानून सुव्यवस्था पूरी तरह पे कंट्रोल रखने में ना गृह विभाग ये हुआ है, ना शासन हुआ है, ना मुख्यमंत्री हुए. तो ऐसे स्थिति में मुझे लगता है कि जैसे जैसे चुनाव नजदीक आएंगे तो ये लूटपाट करने वाले सरकार के प्रतिनिधि और इससे ज़्यादा भी बड़ा हादसा हो सकता है. अगर सरकार ने समय पे ध्यान नहीं दिया तो हम लोग यही मांग करते हैं कि ऐसे जो क्रिमिनल माइंड के प्रतिनिधि है, लोक प्रतिनिधि, उनको तुरंत इनका बंदोबस्त किया जाए, कड़क कार्रवाई की जाए. और विशेष रूप से ये दोनों आपस में जो भिड़ते हैं सत्ताधारी पार्टी के लोग, तो जनता किसके तरफ देखेगी, जनता किसको न्याय मांगेगी, ये सवाल खड़ा होता है. काय सुरू आहे? गुंडाराज सुरू आहे. तुम्ही काय महाराष्ट्राचा बिहार करायचा दृष्टिकोनातून हे सगळं करताय. एकीकडे तुम्ही मुंबईच्या गोष्टी गुजरातमध्ये नेतायत आणि दुसरीकडे या अशा गोष्टीला तुम्ही वाव देताय. त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होत नाही, त्यांना अरेस्ट पण केलं जात नाही. आणि हे पहिल्याच वेळा नाही घडलेलं आहे, हे याच्या आधी पण अशा गोष्टी घडलेल्या आहेत. याच्या आधी पण गोळीबार आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये असं कधीच झालेलं नाही जे आज झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा निषेधच आहे. आणि दुःख याचं आहे की यांनी ही जी खिचडी महाराष्ट्रामध्ये चालवलेली आहे, यांनी या देवेंद्रजी आणि आपले मुख्यमंत्री यांच्यामध्ये जी काय अनबन सुरू आहे त्याचं हे कारण आहे. होम मिनिस्टर तसे तर मग लवकर येत असतात कोणतंही रिॲक्शन द्यायला, आणि आज ते दिसत का नाही आहेत? अशा कशा गोष्टी सहन होत आहेत? महाराष्ट्राचा बिहार जर तुम्ही कराल तर तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नहीं, एवढं लक्षात ठेवा. और आपका पोस्ट क्या है? मेरा नाम विनोद तिवारी है. मैं कांग्रेस जिला का, कांग्रेस पार्टी का जिला उपाध्यक्ष हूँ. कल्याण के? जी, कल्याण. ये जो आज की फायरिंग हुई है उसके ऊपर आपका क्या है, व्यू क्या है उसके ऊपर? कल्याण जो हमारा पूर्व शहर है उसके लिए, विकास के लिए कोई लड़ नहीं रहा है, नागरिक सुविधाओं के लिए लड़ नहीं रहा है, लेकिन प्रॉपर्टी के लिए निधि का उद्घाटन कौन करेगा, उसके ऊपर से ये सरकार में बैठे दोनों गुट, भाजपा और शिंदे साहब का जो गुट है शिवसेना का, दोनों के नेता सीनियर पुलिस इंस्पेक्टर के केबिन में बैठ के फायरिंग कर रहे हैं. ये हमारे शहर के लिए दुर्भाग्यपूर्ण है पूरा. ये जो बढ़ती गुनहगारी है आपके कल्याण की, उसके बारे में आपका क्या व्यू है? हमारे शहर में जितने भी गुनहगार हैं उनको राजनीतिक संरक्षण है, वो चाहे भाजपा के हों चाहे वो शिवसेना से जुड़े हों. लेकिन आप देखेंगे कि जितने भी क्राइम हो रहे हैं, और पिछले 6-7 सालों से बढ़ गए हुए हैं, कि जितने भी क्राइम हो रहे हैं सब में राजनीतिक संरक्षण, वो भी सत्ताधारी पक्ष के लोगों से ही उनको मिलता है. चाहे पुलिस स्टेशन से जमानत लेने का हो, पुलिस स्टेशन में उनको प्रोटेक्शन देने का हो, ये चाहे वो भाजपा करे या शिंदे गुट करे, लेकिन कर दोनों जन रहे. ये जो महेश गायकवाड़ जी है उनके ऊपर भी बहुत सारे क्रिमिनल्स ऑफेंस दर्ज है, इसके बारे में आपका क्या कहना है? गणपत गायकवाड़ जी पे भी दर्ज है और इनके ऊपर भी दर्ज है. दोनों, मैं बताया ना कि हमारे शहर का दुर्भाग्य है कि विकास के ऊपर लड़ाई नहीं लड़के ये प्रॉपर्टी के ऊपर और बैनरबाजी के ऊपर और इन चीजों के ऊपर से लड़ाई चल रही है.
धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.